जय शिवराय मंडळी. मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर आज मी चाललो आहे आमच्या मामाकडे. तर आज तिथे आमच्या मामाच्या मुलगा झाला आहे. तर त्याचा नामकरण विधी म्हणजे आपण ज्याला बोलतो बारसं ते आहे. तर या व्हिडिओमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीने बारसं कशा प्रकारे केलं जातं हे मी तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आम्ही सर्व चाललोच फॅमिलीमधले. आमची गाडी ती तुम्हाला मागे दिसते आहे ती असणार आहे. ड्रायविंग मीच करणार आहे. त्याच्यामुळे मध्ये जे काय व्हिडिओ होतील ते म्हणजे जमल्यास मी घेणार आहे, नाहीतर थेट मी जाणार मामाकडे. तिथे जाऊनच व्हिडिओ डायरेक्ट सुरुवात करेन. तर बघूया कसा रूट होतो आहे. तर निघूया चला. मी तर गाडीमध्ये येऊन बसलो आहे ड्रायव्हर म्हणून. आमच्या घरातली लोक तर अजून आली नाही आहेत. बहुतेक थोडासा 1-2 मिनटं देतील ती. तोपर्यंत मी गाडी थोडी पुसली वगैरे मस्तपैकी. तर बघूया, थोडीशी वाट बघूया. आले की आपण निघूया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. थेट आपण जाऊ लांजा मार्गे. मी आमच्या मामाचं गाव आहे विलवडे, ते मी मगाशी सांगायला विसरलो. तर आमचा रूट असणार आहे लांजावरून डायरेक्ट आम्ही सरळ थेट विलवडेला. तर मध्ये कुठे थांबलो मी तर मी व्हिडिओ बनवेनच जर वेळ मिळाला तर, नाहीतर आपण सरळ व्हिडिओ सुरुवात करू मामाकडे गेल्यावरच. तर चला निघूया. आणि अशा प्रकारे आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता आई, काकी, पप्पा आहेत एक बाजूला आणि वालीतली काकी आहे माझ्या बाजूच्या साईडला बसली आहे. तर अशा प्रकारे आम्ही मामाच्या गावी थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. आम्ही आलो आहोत लांजेच्या पुढे मामाकडे जाताना वाटूळ हे गाव लागतं. तर तिथे आम्ही पोहोचलो आहेत. तर या वाटूळमधले कोण कोण आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. एक थोड्याच वेळात 10 मिनटात आम्ही पोहोचू मामाच्या घरी. थोडंसं शॉपिंग होती बाकी. लांजेला आम्ही काही थांबलो नाहीत, सरळ थेट आलो वाटूळला. आणि इकडे आल्यावरती थोडेसे बिस्किट पुडे वगैरे लहान मुलांचे आहेत त्यांच्यासाठी काही ना काही घेतो आहेत. थोड्याच वेळात निघू. तर हे आहे वाटूळ ओणीला जाताना, राजापूरला जाताना. तर इकडचं ह्या भागातील कोण असतील त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे असं वाटूळ गाव आहे. आणि जो हा रोड गेला आहे हा समोर, हा जो दिसतो आहे तुम्हाला, तो विलवड्याला गेला आहे. तर जाऊया आपण, निघूया. हा जो रोड तुम्हाला समोर दिसतोय हा विलवडे गावाला जातो. आणि राईटला एक फाटा फुटला आहे शिरवली म्हणून, ते आमच्या मामाचं गाव आहे. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही. ही शिरवली, तो राईटला फाटा फुटला आहे, तिकडे आम्ही जातोय. तर फायनली मी माझ्या मामाच्या गावाला येऊन पोचलो आहे. गाडी हा माझा दिसतोय तो मामाचा मुलगा आहे. तर तो आता गाडी घेतो, त्याच्या घरी आम्ही गाडी लावतोय पार्किंगला. मामाच्या घरी थोडंसं ऊन आहे त्याच्यामुळे त्याच्या घरी आम्ही गाडी नेतोय पार्किंगला. ड्रायव्हर चेंज झाला आहे, तो सुद्धा ड्रायव्हर आहे, त्याने घेतली गाडी. तर चला त्याच्या घराची तर जाऊया. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही आलो होतो मामाच्या म्हणजे मुलग्याच्या वरच्या घरी आणि आता जातो आहोत आम्ही खाली, तिथे बारसा आहे तिथे मामाच्या घरातच आमच्या. चला जाऊया. सोबत असतात, हा त्यांचा मुलगा आहे आमचे सुनील मामा, आमच्यासोबत असतात. घरीसुद्धा बघितलं असाल तुम्ही प्रत्येक फंक्शनला, माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये हे आमच्या घरातले असतात ते. तर ही पायवाट आहे
आमच्या मामाच्या घरात जायची. तर लहानपणी आम्ही जेव्हा असायचो तेव्हा गाड्या वगैरे नव्हत्या आमच्याकडे, एस टीचा प्रवास होता. तर ह्या पायवाटा बघितल्यावर आम्हाला म्हणजे आम्ही जे लहान होतो तेव्हा मी म्हणजे सुट्टीला इकडे यायचो, तेव्हा ह्या म्हणजे पायवाटा बघून ते पहिले दिवस आठवले. आणि मामाच्या गावचे दिवस हे आठवणीतले असतात प्रत्येकाच्या. तर चला जाऊया, बघूया घरात. तर फायनली मामाच्या घरी आलेलो आहे आणि मामाचं आमच्या घर दाखवतो. घरातल्यांची थोडीशी ओळख, इंट्रोडक्शनसुद्धा करूया. तर चला सुरुवात करूया. आधी सुरुवातीला तर हे आहे आमच्या मामाचं घर, बघू शकता. पाळण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. मला वाटतं 12:30चा मुहूर्त आहे, 12:30 वाजता पाळण्यात घातलं जाईल. आणि एक मिनिट, हा आहे म्हणजे ज्याचे बारसं आहे त्याचा हा पप्पा आहे. याला आम्ही बंड्या म्हणतो, याचं नाव प्रतीश, थोडासा गडबडीत आहे. आणि इकडे आहे देवखोली, या सगळ्या मामी आहे, आत्ते आहे. मामाच्या घराचं इंट्रोडक्शन आपण दाखवतोय. इकडे सुद्धा पाहुणे मंडळी आलेले आहेत. आणि इकडे मामीसुद्धा आहे, कामात व्यस्त आहेत. आणि हा आहे किचन रूम. ही आहे आमच्या मामाची मुलगी, ही आमच्या मामाची चूल, मोठी मामी, यांना ओळखत असालच. हा किचन आणि बाथरूम, संपूर्ण इंट्रोडक्शन आपण करतोय. इकडं जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, हे सुद्धा आमचे मामा आहेत. जेवणाची तयारी सुरू आहे, जेवण बनत आहे. ही आमची काकी, हे आमच्या आईसाहेब कामाला सुरुवात केलेली आहे आल्याबरोबर माहेरी. आणि मला वाटतं थोड्याच वेळात आता बारशाची सुरुवातसुद्धा होणार आहे. पाहुणे मंडळीसुद्धा आलेले आहेत बऱ्यापैकी. इकडे सुद्धा आतमध्ये येतोय, इकडे सुद्धा सर्व लोक पाहुणे मंडळ. तर छोटंसं इंट्रोडक्शन होतं मामाच्या घराचं. इकडे सुद्धा फ्रंटची बाजू आहे, साऊंड सिस्टमसुद्धा व्यवस्था केलेली आहे. आणि ही आहे माझ्या व्यवस्था करण्यात आलेली आहे. साऊंड लागलेला आहे, गाणी वाजत आहेत. आणि इकडे आहे माझ्या चुलत मामाचं घर, हे आहेत मोठे मामा. तर हा त्यांचा रूम आहे. इकडे मला वाटतं घरात कोणी नाही आहे, काही कामानिमित्ताने बाहेर. प्रकारे आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे माझ्या मामाचं घर आहे. सगळ्यांचं इंट्रोडक्शन थोडक्यात झालेलं आहे. आणि बारशाची वेळसुद्धा झालेली आहे, 12:30चा मुहूर्त होता. मला वाटतं थोड्याच वेळात तो विधूसुद्धा सुरुवात होईल, तर तो सुद्धा आपण व्हिडिओमध्ये घेऊया. हॅलो हॅलो. आज प्रदीप गणपत पांचाळ यांचा मुलगा प्रतीश पांचाळ याला पुत्ररत्नाचा लाभ झालेला असून आज त्याचा नामकरण विधी समारंभ म्हणजेच बारसा आहे. आणि त्या बारसानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचे प्रथम मी स्वागत करतो. आणि तसेच आता थोड्याच वेळात या बारशाला, नामकरण सोहळ्याला सुरुवात होत आहे, तरी वाडीतील सर्वांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. धन्यवाद.
घर आता त्याला झाला की आणि 5 वाट्या माझा उडे गेला बाबू म्हणत होतं काय मोठ्याच नाही ग जरा उठणार वैष्णवी हे बंड्या हे लाव घे हे दोन्ही असं ना जरा उठ तू इथे तिकडे यायचं मामा घ्या तो नूतन बाळाचं नाव विहान ठेवण्यात आलेलं आहे. तर हे नाव तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बारसा नाव ठेवण्याचा कार्यक्रम तर झालेला आहे आणि आता बाकीचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे, तो सुद्धा आपण बघूया.
तर आपल्या कोकणात या बारशाच्या निमित्ताने घुगऱ्या सुद्धा दिल्या जातात. ती पारंपरिक पद्धत आहे. जे कोकणात आहे त्यांना ती पद्धत माहिती असेल. आणि या बारशाच्या निमित्ताने जेवणाची सुद्धा आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर बघूया काय कोणता विधी सुरू आहे तिथे, तो सुद्धा आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करूया. तर या बारशाच्या निमित्ताने आपल्याला आलेला आहे पेढा आणि चिवडा. तर तो सुद्धा आपण खाऊया. तुम्ही सुद्धा या खायला. तर कोकणातील हे परंपरा, हे उत्सव, हे समारंभ आपण कशा प्रकारे साजरे करतो ते मी माझ्या या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर कोकणातील ह्या पारंपरिक पद्धती कशा प्रकारे जपल्या जातात अजूनसुद्धा या आधुनिक टिकच्या जमान्यामध्ये या पारंपरिक पद्धतीसुद्धा अजून अवलंबल्या जातात. तर त्यासुद्धा आपल्याला अजून पण पाहायला मिळतात. आणि त्या ज्या परंपरा आहेत त्या आम्ही माझ्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. नैवेद्य दाखवणार आहेत. तर बघूया ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये. अरे मंत्र म्हण झाला. आता हा नामकरण विधी बारशाचा पूर्ण झालेला आहे. आणि आता जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. आपल्यासोबत आहेत छोटे कंपनी, बच्चे कंपनी, ते सुद्धा आलेले आहेत. थोडासा त्यांची मस्ती चालू आहे. तर चला बघूया, जाऊया तिथे मामाच्या घरात. तिथे काय व्यवस्था काय सुरू आहे तिथे ते सुद्धा बघूया. ची व्यवस्था सुरुवात करण्यात येत आहे. मी सुद्धा जेवण वाढायला मदत करतोय. तर माणसं थोडी कमी असल्यामुळे आपल्याला ती सुद्धा जबाबदारी पार पाडायला लागणार आहे. काय हरकत नाही आहे, आपण मदतच करूया. मामाचा मुलगाच आहे. तर चला सुरुवात करूया.
हे बाबा चिंट्या मीठ लाव जरा पाण्यात. इकडे मीठ कोणला? हे मीठ पाहिजे काय? हा? घे मीठ पाहिजे कोणला? मला दिले आमच्या भातवाला कोण आहे? दीदी ए मामी काय ग आतमध्ये गेली तर बघता बघता जेवणाच्या पंक्तीसुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. ती पंगत बाकी असेल, आम्ही सुद्धा जेवायची बाकी आहेत. तर जेवढे शिल्लक लोक आहेत ते आम्ही एकत्र बसणार आहोत असा आमचा प्लॅन आहे. तर बहुतेकशी पंगत झालेली आहे. ही शेवटची पंगत आहे. इकडे पंगत पूर्ण झालेली आहे बसून, आणि माझ्या मते ह्या बाजूला सुद्धा थोडीशी पंगत आहे. तर बघता बघता मी सुद्धा जेवायला बसलेलो आहे. बहुतेकची पंगत पूर्ण झालेली आहे. शेवट फक्त आम्हीच बाकी होतो. मी सुद्धा बसलेलो आहे. आणि हा आहे आमचा मित्र दीपू शेठ. दीपू इथला लोकलच आहे, ओळखत असतील इकडचे सर्व त्याला. तर आपण सुद्धा जेवायला सुरुवात करूया. जेवणाचा मेनू दाखवूया. खायचं आहे जेवणाचा मेनू आहे डाळ भात, वाटाण्याची भाजी, कोबीची भाजी, नाळ्या आणि बारशाचं स्पेशल यळवणी. तर या प्यायला जेवायला सुरुवात करूया. तर फायनल आपलं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि थोड्याशा गप्पा चालू आहेत. थोडासा रिलॅक्स माहोल आहे. आणि आता मला वाटतं थोडेच जेवायचे बाकी असतील घरातले त्यांच्या मेंबर. थोड्याशा गप्पा चालू आहेत. तर थोड्याशा गप्पा चालू आहेत आमच्या बहिणाबाई त्यांच्या चिरंजीवासोबत. अरे किती खातोयस? हा, नाव काय तुझं सांग? नाव काय? नाव बटन बोल. प्रियांश. बोलता येतं? किती अवघड नाव ठेवलं आहे पप्पाने आणि मम्मीने. हा, हे आमच्या मोठ्या मामी जेवायच्या बाकी आहेत. थोडीशी गडबड चालू होती. थोडंसं फोटोशूट सुद्धा चालू आहे एका बाजूला. तर फायनली हा बारशाचा नामकरण सोहळा व्यवस्थितता पार पडलेला आहे आणि आम्ही आता चाललो आहोत घरी. तर चला निघूया, व्हिडिओ बनवू. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, हा बारशाचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ठेवत असतो. तर भेटूया चॅनलच्या आणखीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.